महाराष्ट्रातील कोल्हापुरातून हैराण करून सोडणारी एक घटना घडली आहे। कोल्हापुरातील विशाळगड किल्ल्याच्या जवळ चालवत असणाऱ्या माजी खासदार संभाजीराजे यांच्या मोहिमेला रविवारी हिंसक वळण लागलंय। अज्ञातांनी विशाळगडावरील एका मस्जिदीची तोडफोड करून भगवा झेंडा फडकवलाय। या घटनेने एआयएमआयएम पार्टीचे नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत। बाकी हिजड़ों की तरह नहीं है हम। अगर आप चाहते हैं कि हथियार हमने भी उठाना चाहिए करके, तो हमारे में भी उतनी ताकत है, हम उठा सकते हैं। माजी खासदार इम्तियाज जलील म्हणाले कि हम हिजड़ों की तरह नहीं है, अब हम हाथों में हाथ डाल के नहीं बैठ सकते। आम्ही कमजोर नाही आहे, आम्ही पण लाकूड हातात घ्यायला तयार आहोत। जर तुम्ही आम्हाला मजबूर केलात तर अब हमारे साथ कोई आए ना आए, हम अपनी ताकत दिखा के रहेंगे, अशा आक्रमक शैलीत माजी खासदार इम्तियाज जलील म्हणाले आहे। त्यामुळे विशाळगडाच्या अतिक्रमणाचा मुद्दा आता चांगलाच चर्चेत आलाय। ज्या विशाळगडावरच्या दर्गाची नासधूस करण्यात आली आहे, ही दर्गा नेमकी कोणाची आहे आणि त्याचा इतिहास काय आहे जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी अर्जुन चव्हाण, कॅमेरामन अब्दुल शेख। आपण पाहताय लोकप्रधान न्यूज सोलापूर। सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात अडकलेल्या विशाळगडावर एक दर्गा आहे। ही दर्गा मलिक रेहमानची आहे। हा मलिक रेहमान कोण आहे हे जाणून घेऊयात। इसवी सन 1469 मध्ये बहामनी सुलतानने बक्कीरे त्याचा सेनापती मलिक रेहान याला विशाळगड खेळणा किल्ला काबीज करण्यासाठी पाठवलं होतं। 6 वेळा प्रयत्न करूनही त्याला हा किल्ला घेता आला नाहीये। 7व्या प्रयत्नात 9 महिन्याच्या निकाराच्या प्रयत्नाने त्याला हा किल्ला घेता आला। पुढची 61 वर्ष हाच मलिक रेहान विशाळगडाचा किल्लेदार होता। त्याचा मृत्यूही याच ठिकाणी झाला, त्यामुळे हा दर्गा देखील याच मलिक रेहानच्या नावाने आहे। दर्ग्यातील शिलालेखात हा उल्लेखही आढळतो। जवळजवळ पावणे 200 वर्ष हा किल्ला बहामनी आदिलशाही या मुस्लिम सत्ताकडे होता। 28 नोव्हेंबर 1659 रोजी शिवाजी महाराजांनी पन्हाळा घेतला। त्याच वेळेस खेळणा किल्ला जिंकून घेतला होता व त्याचे नाव विशाळगड ठेवलं। नेमकं प्रकरण काय, अतिक्रमण मुक्तीला का लागलं हिंसक वळण हे पाहूया। छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाची साक्ष देणारा विशाळगड किल्ला गेल्या काही वर्षापासून अतिक्रमणाच्या विळख्यात जखडला गेलाय। विशाळगडावर असणाऱ्या दर्ग्यामुळे या ठिकाणी पशुबळी दिले जातात। या गडावरील अतिक्रमण हटवावी अशी आग्रही मागणी करत माजी खासदार संभाजीराजे यांनी विशाळगड अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली होती। त्याचाच एक भाग म्हणून रविवारी त्यांनी आपल्या समर्थक कार्यकर्त्यांना चलो विशाळगड अशी साथ घातली होती। दरम्यान रविवारी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या विशाळगड अतिक्रमण मुक्ती आंदोलनाला हिंसक वळण लागलं। विशाळगडापासून काही अंतरावर असलेल्या गजापूर परिसरातील काही विशिष्ट समाजाची घरं, वाहनं आणि धार्मिक स्थळावर दगडफेक करण्यात आली होती। या दरम्यान एक घर देखीलही पेटवण्यात आलं होतं। पोलिसांवर देखील तलवारीने हल्लाही चढवण्यात आला होता। विशाळगड प्रकरणी संभाजीराजे छत्रपती यांच्यासह 5 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। बेकायदेशीरपणे जमाव एकत्र करणे, शासकीय कामात अडथळा आणणे, बंदी आदेशाचे उल्लंघन, सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान हे प्रकरण आता न्याय प्रविष्ट आहे। विशाळगड प्रश्न कायदेशीर बाबी तपासून अतिक्रमण काढण्याची कार्यवाही तत्काळ केली जाईल अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। मित्रांनो, आपण या घटनेचा कोणीही आक्षेपार्ह व्हिडिओ 2 समाजामध्ये तेढ निर्माण होईल असे मेसेज तयार करून ती सोशल मीडियावर व्हायरल करू नये। कुणीही कायदा हातात घेऊ नये असे लोकप्रधान न्यूज चॅनलकडून तमाम नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे। अशाच दैनंदिन घटना जाणून घेण्यासाठी पाहत रहा लोकप्रधान न्यूज सोलापूर।